हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी किचन आर्ट या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। कुरकुरीत असे पत्तागोबीचे मंचुरियनची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा। एक पाव पत्तागोबी आहे, म्हणजे एक छोटं फूल आहे पत्तागोबीचं। साहित्य आणि प्रमाण स्क्रीनवर दिलेलं आहे, त्याप्रमाणे घ्यायचा। सर्वात आधी वरचे जे पत्तागोबीचे पान असतात, खराब वगैरे असतील ते व्यवस्थित क्लीन करून घ्यायचे, काढून घ्यायचे आणि असे कट करून घ्यायचे। खिसणीने बारीक खिसून घ्यायचं, एकदम बारीक नाही खिसायचे, थोडंसं जाडसर असं हे आहे त्याने खिसून घ्यायचं, किंवा तुमच्याकडे चॉपर असेल त्याच्या सहाय्याने तुम्ही ते चॉप करून घ्या। पूर्ण पत्तागोबी बारीक खिसून घेतलेली आहे। त्यामध्ये सुरुवातीला चवीनुसार, म्हणजे आपण पूर्ण मंचुरियनला जेवढं मीठ लागणार आहे, मी 1 चम्मचला थोडं कमी असं हे मीठ पूर्ण टाकलेलं आहे। मिठाने गोबीला पाणी सुटतं आणि त्याच्याने आपला अंदाज येतो की याला किंवा मैदा हे दोन्ही किती लागणार आहेत। आणि आता अर्धा चम्मच आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे, 1 चम्मच रेड चिली सॉस, 1 चम्मच डार्क सोया सॉस, चायनीज फूड आहे, चायनीज मंचुरियन आहे तर अर्थातच त्यामध्ये चायनीज सॉसेस येतातच। आणि इथे चवीनुसार अर्धा चम्मच लाल मिरची पावडर आहे, त्याच्याऐवजी तुम्ही हिरव्या 2 मिरच्या कुटून ते टाकू शकता। आणि हा फूड कलर आहे, ऑप्शनल आहे, फूड कलर नाही टाकायचं, त्याच्याऐवजी तुम्ही काश्मीरी रेड चिली पावडर त्याचा वापर करू शकता। आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित एकत्रित। एक पाव पत्तागोबीमध्ये भरपूर असे मंचुरियन होतात। मिक्स करून झाल्यानंतर कॉर्नस्टार्च ते टाकलेलं आहे, 1 वाटी आहे, 1 वाटी पूर्ण लागणार आहे, तर सुरुवातीला अर्ध टाकते आणि अर्धी वाटी मैदा टाकलेला आहे। मिक्स करून घ्यायचं, मिक्स करून घेते व्यवस्थित एकत्रित। एकदम पातळ हे पीठ मळायचं नाही, त्याने मंचुरियन असे कुरकुरीत होत नाहीत, त्यामुळे घट्टसर एकदम असे घट्ट हा गोळा, म्हणजे हा जो मंचुरियनचा आपण बॅटर बनवतो आहे ते एकदम घट्ट मळून घ्यायचा। आता इथे आणखीनही मी त्याच्यामध्ये मैदा आणि कॉर्नस्टार्चचं पीठ ॲड करते, म्हणजे मी 1 वाटी असं प्रमाण घेतलेलं आहे आणि ते पूर्ण मी एक पाव पत्तागोबीसाठी वापरलेलं आहे। आणि उरलेला कॉर्नस्टार्च आणि मैद्याचं पीठ ते टाकून दिलं आहे सर्व। आणि आता हे सर्व एकत्र व्यवस्थित करून घ्यायचं आणि एकदम घट्टसर असा हा गोळा तयार करून घ्यायचा। हा थोड्या वेळाने याला पाणी सुटतं आणि हे थोडंसं हे पसरल्यासारखं, म्हणजे एकदम थोडंसं त्याला पाणी ओलसरपणा सुटतो आणि ते एकदम घट्ट नाही राहत। आणि अशा पद्धतीने मळून घेतलेलं आहे, बघू शकता एकदम घट्ट असं झालेलं नाही, ते थोडंसं स्प्रेड होतं, म्हणजे असं पसरल्यासारखं होतं, पीठ थोडंसं पातळ होतं। आता कढई तापायला ठेवले, त्यामध्ये भरपूर असं तेल टाकलेलं आहे, म्हणजे आपले मंचुरियन छान डीप झाले पाहिजे, कुरकुरीत होतील। तेल छान कडकडीत आधी सुरुवातीला गरम करून घ्यायचं, त्यानंतर गॅसची फ्लेम लो अजिबात ठेवायची नाही, नाहीतर मंचुरियन तेल शोषून घेतात लो फ्लेम ठेवली तर हाय टू मिडियम फ्लेमवर हे मंचुरियन छान तळून घ्यायचे। 4 ते 5 मिनिट त्याला तळायला लागतात, आतपर्यंत छान कुरकुरीत झाले पाहिजे, शिजले गेले पाहिजे, म्हणजे तळले गेले पाहिजे। तर असे छोटे छोटे निंबाच्या आकाराचे जसे तुम्हाला पाहिजे, तुम्ही थापूनही थोडे छोटे तसे टाकू शकता, किंवा मग असे छोटे छोटे बॉल्स करून ते टाकू शकता। आणि अशा प्रकारे या पद्धतीने मी छोटे छोटे बॉल्स असे निंबाच्या आकारा एवढे टाकते आहे। अगदी साधी सोपी पद्धत रेसिपी आहे आणि खायला खूप छान होतात।
नक्की ट्राय करा, घरी बनवून बघा. भरपूर 1 पाव मंचुरियन म्हणजे 1 पाव गोबीमध्ये भरपूर असे मंचुरियन तयार होतात. 1 वाटी मैदा आणि 1 वाटी कॉर्नस्टार्चमध्ये. आणि सर्व टाकून झालेले आहेत. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय करायची नंतर, आणि असं थोडंसं साईडला हे करून बघायचं म्हणजे तो खालून झालेला आहे की नाही, आणि त्यानंतर टर्न करायची. आता झालेलं नाही आणखी एक साईड. दोन ते 3 मिनिट झाल्यानंतर एक साईड अशी ही पलटून घ्यायची. खायला खूप छान आणि भरपूर असे मंचुरियन तयार होतात घरी. नक्की बनवून बघा. अगदी कमी खर्चात भरपूर असे मंचुरियन तयार होतात. तर नक्की बनवून बघा. आणि मुलांच्या बड्डेला म्हणा, छोटे मोठे फंक्शन असतील किंवा मुलांना नाश्त्यासाठी आपल्या सर्वांना खूप छान होतात हे मंचुरियन. बाहेरून आणल्यापेक्षा किंवा बाहेरून ते अजिनोमोटो वगैरे किंवा काहीतरी वेगळं टाकून त्या सॉसेसमध्ये टाकून म्हणजे हे करतात, त्यापेक्षा असे घरी बनवून मुलांना टोमॅटो केचपसोबत खायला द्या किंवा शेजवान चटणीसोबत खायला द्या. अतिशय छान लागतात. आणि बघू शकता छान असे 5 ते 6 मिनिट मी हे मिडियम फ्लेमवर कुरकुरीत असे तळून घेतलेले आहेत. त्याला थोडासा वेळ लागतो तळायला, आणि हे भरपूर वेळ खूप काळ असेच कुरकुरीत राहतात. म्हणजे तरी 2 ते 3 तास तरी हे आरामशीर असे कुरकुरीत राहतात, कारण आपण याला पाणी वापरत नाही आणि एकदम बॅटर घट्ट करून म्हणजे घट्ट केलेलं होतं, त्यामुळे त्याला कुरकुरीतपणा आणि कॉर्नस्टार्चने त्याला भरपूर असा कुरकुरीतपणा येतो. तर बघू शकता एकदम छान कुरकुरीत असे मंचुरियन तयार झालेले आहेत. एक बॅच काढून घेते आहे. आणि पुन्हा दुसरी बॅच म्हणजेच राहिलेले मंचुरियन टाकते. बघू शकता भरपूर असे मंचुरियन आता पहिल्या ह्याच्यामध्ये तयार झालेले आहेत. राहिलेले मंचुरियन ते टाकून देते. आणि सर्व मंचुरियन तळायला टाकलेले आहे. मी बनवलेली मंचुरियनची रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि जेही कोणी दादाताई माझा व्हिडिओ बघत असतील आणि आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं आयकॉन बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन येणाऱ्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. या पद्धतीने सर्व मंचुरियन तयार आहेत. भरपूर असे मंचुरियन झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि खायला खूप छान असे चविष्ट मंचुरियन तयार झालेले आहे. दिसायला अगदी टेम्पटिंग खूप छान असे दिसतात आहे आणि खायला खूप छान झालेले आहेत. मी बनवलेली कॅबेज मंचुरियनची रेसिपी आवडली असेल, पत्तागोबीची रेसिपी, मंचुरियनची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं आयकॉन बटन प्रेस करा. खूप छान दिसतात आहेत. तर आजची मंचुरियनची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं आयकॉन बटन प्रेस करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.